So, welcome everyone. Welcome to Sadhava classes. We are going to take your next lesson, and the name of the lesson is Air, Hava. You can see different people, they are doing some work. Okay, what are they doing? This man is pumping air into the bicycle. हा सुद्धा बघा हा मशीन यामध्ये एअर भरता या चाकामध्ये अँड दिस गर्ल इज ब्लोविंग द बलून म्हणजे काय तर आपण त्याच्यामध्ये हवा भरत आहोत वी आर ऍडिंग द एअर. नाव यू नो व्हेरी वेल दॅट जर तुम्ही असं भांड बरोबर त्या पाण्यामध्ये बुडवायचा प्रयत्न केला इट विल नॉट गो इन साइड. बट इफ यू जस्ट टिल्ट इट थोडं त्याला जर टिल्ट केलं थोडं वाकडं केलं तर काय होईल त्याच्यामध्ये हवा जाईल आणि त्याच्यामध्ये बुडबुडे येतील बघा इथे. हॅव यू सीन तुम्ही केलं पण असेल बऱ्याच वेळा प्रयोग. सो दॅट मीन्स वॉट हे का होतं असं दॅट बिकॉज बघा द एअर देअर इज एअर ऑल अराउंड अस आपल्या आजूबाजूला हवा आहे. इट इज प्रेझेंट इव्हन इन प्लेसेस दॅट अपियर टू बी एम्प्टी आपल्याला वाटतं रिकामं आहे एखादं भांडं रिकामं वाटतं पण त्या भांड्यामध्ये एअर असते हवा असते राईट. देन हाऊ फार अराउंड अस द एअर स्प्रेड आता हा एअर कुठपर्यंत आहे बघा आपल्याकडे यु नो. चला सो येस सो दिस इज द ॲटमॉस्फिअर बघा हे ॲटमॉस्फिअर आहे अँड दिस इज द अर्थ ही आपली अर्थ आहे. अँड अबोव द अर्थ हाऊ लॉंग एअर इज प्रेझेंट सी the earth on which we live is round in shape like a ball. You know very well की आपली पृथ्वी गोल आहे. There is air all around the earth. If we go higher above the earth, we find that air is still at a height of almost 50 kilometer. That means if you go above till 50 kilometer there is air. किती किलोमीटर पर्यंत आहे 50 किलोमीटर there is air above the earth surface. वर जायचं पृथ्वीपासून आपल्याला समजलं. And this covering is known as atmosphere. This covering is known as atmosphere. As we go further from the earth, the layers of air become thinner. That is why the layer of air closest to the earth are very close to each other, while the ones are they are not so close. The air at a greater height is rare. तो वर गेल्यानंतर एअर कशी होते रेअर होते विरळ होत जाते. गेटिंग गाईस. चला. So you can see the air is present at up to height of 50 kilometer of the earth, above the earth. Now you can see तुम्हाला एक छोटा प्रयोग दिलेला आहे की एक पाणी घ्यायचं यामध्ये आणि तुम्हाला एक मेणबत्ती या ठिकाणी लावायची आहे आणि त्यावर नंतर तुम्हाला काय करायचं असं दाखवल्याप्रमाणे ग्लास ठेवायचा आहे. असा ग्लास ठेवायचा काचेचा ग्लास. सो व्हॉट विल हॅपन व्हॉट विल सी गाईज हिअर दी वॉटर काय होणार या ग्लासमध्ये बघा वॉटर या ग्लासमध्ये रेज झालेलं आहे. बट आतमध्ये जी एअर आहे आतमध्ये जी आग आहे किंवा ती ज्योत आहे ती मावळलेली आहे. असं का होतं कारण काय होतं त्या ठिकाणी ऑक्सिजन लागतं लक्षात घ्या. सो द कॉन्स्टिट्युएंट विच इज रिक्वायर्ड फॉर एअर the constituent of the air that helps in burning is called as oxygen gas. It is known as oxygen gas. समजला कोणता गॅस आहे तर ऑक्सिजन गॅस. You can see if we divide the air into 1, 2, 3, 4 and 5 equal parts, then the oxygen will be equal to 1 part. हा oxygen आपला. The earth atmosphere is made of air. The circle is in the picture shows that air in the atmosphere. If we divide the circle into 5 equal parts, म्हणजे 5 पार्ट केले आपण पूर्ण एअरचे तर आपल्याला ऑक्सिजन मिळेल किती 1 पार्ट. सो अपार्ट फ्रॉम द ऑक्सिजन अजून बरेच गॅसेस आपल्या याच्यामध्ये असतात. वॉट द ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर बर्निंग ॲज वेल ॲज रेस्पिरेशन. आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजनची गरज पडते लक्षात घ्या. ओके ऑक्सिजन दी प्राणवायू म्हणतात त्याला. देन आपल्याला माहिती आहे की तुम्ही बघा सोडा वॉटर पिलं असेल ते फसफसतं फीज होतं फसफसतं तुम्ही माहिती आहे सोडा वॉटर पिलं असेल त्याच्यामध्ये काय असतं व्हॉट डज इट हॅव इट हॅज कार्बन डायऑक्साइड गॅस. कोणता असतो कार्बन डायऑक्साइड गॅस. इट इज प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटी इन एअर ऑल्सो. देन दिस कार्बन डायऑक्साइड गॅस इज रिक्वायर्ड फॉर प्लांट्स. कोणाला लागतं प्लांट्स फॉर मेकिंग देअर फूड लक्षात घ्या. Okay, so they require this glass as well as water and the sunlight. They prepare their own food. अन्न स्वतः तयार करतात ते वनस्पती. When the plant make their food they use carbon dioxide from the air. Even you can see that ice in a glass बघा. You have seen that when you place ice in a gas it becomes very cold बरोबर. ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर सेटल आउट इन द आउटसाइड. असा एक ग्लास आहे समजा त्याच्यामध्ये तुम्ही बर्फ टाकला समजा याच्यामध्ये बर्फ टाकला तर व्हॉट विल हॅपन बाजूने तुम्हाला पाणी पाहायला मिळेल ग्लासच्या बाजूने. ओके दॅट मीन्स हवेमध्ये काय असतं हवा हवा असते ना हवेमध्ये काय असतं पाणी असतं पाण्याचं प्रमाण असतं. नाव इफ यू सी हिअर बघा
the 78% of the air is made up of nitrogen, 21% of air is made up of oxygen, आणि उरलेले आहेत ना ते एवढ्या छोट्या प्रमाणामध्ये there are other gases. Okay, so largest part of the air is made up of gas, that is the nitrogen. आता सगळ्यात जास्त बघा this much part nitrogen 78%. There are several other gases also present in the air, and air is what? It is a mixture. लक्षात घ्या, air is what? Air is a mixture. Now, air is what? Air is a mixture of various gases. लक्षात घ्या. Now, what happens? आपण जेव्हा एखादी गाडी चालवतो किंवा गाडीमध्ये पेट्रोल वगैरे वापरतो, कोळसा वापरतो कंपनीमध्ये, so the burning that takes place in factories, vehicles, stores, in kitchens give out smoke. What they give out? They give out smoke. This smoke also mixes with the air. धूर तयार होतो आणि धूर हवेमध्ये mix होतो. समजलंय? So अशा प्रकारे air, what we have learned in this chapter, guys. Let's see. Air is present all around us, even in places that appear to be empty. There is covering of air around the earth. It is known as atmosphere, वातावरण. The layer of the air in the atmosphere close to the earth is जी जमिनीच्या जवळ आपल्याला पृथ्वीच्या जवळ किंवा जमिनीजवळ जी हवा आहे ती कशी आहे तर डेन्सर आहे आणि वरची हवा रेअरर आहे. And air is a mixture of several other gases like oxygen, nitrogen, carbon dioxide, water vapor, etc. are present in the air. Getting, guys? There are some questions and answers. I hope you can do it, guys. सोपे आहेत, खूप सोपे प्रश्न उत्तर आहेत हे. ठीक आहे, चलो.